एवढी तरुण मंडळी एकाच सेटवरती तुम्ही होतात आणि शूट करताना नाही म्हटलं तरी 20-25 दिवस तुम्ही एकत्र असाल. तर काय धमाल झाली आहे? काही किस्सा आहे का जो आता कायम लक्षात राहील या आंबट शौकींच्या निमित्ताने? पार तुझ्यापासून सुरुवात. बरेच किस्से असे ॲक्च्युली बरेच आहेत. कारण आम्ही आमचा गंमत अशी की आम्ही सगळेच आधीपासून मित्र आहोत. मी आणि मोनाने आधी काम केलं आहे. निखिल, बाल्या आम्ही रोज भेटत असतो, रोज ऑलमोस्ट. पण नेहमी असं होतं की बाकीचे पण जे आहेत, शुभंकर एकबोटे, राहुल मगदुमे, चिन्मय संत आहे आणि अजून बरेच कलाकार आहेत. पण हे आम्ही पुण्यातली ही सगळी जी गँग आहे, तर अमेय वाघे. तर आमचं असं नेहमी असं नुसतंच भेटून बोलण्याचं, यार कधीतरी काहीतरी एकत्र करूयात. सो फायनली या प्रोजेक्टच्या निमित्ताने ते एकत्र काहीतरी करायला मिळालं. आणि त्यामुळे झालं असं की ही ही आत्ता जी मी नावं घेतली ना, ही सगळी एकत्र आली की म्हणजे क्रूर आहे हे. ह्यांनी नाही आलं पाहिजे एकत्र. ही ही खूप क्रूर आणि भीषण कॉम्बिनेशन्स आहेत हे. परफेक्ट. हे प्रोड्युसर्स नाईटमेअर आहे. कारण आम्हाला व्हॅनिट्या दिल्या तरी आम्ही व्हॅनिटीत बसायचोच नाही. नुसत्याच लावल्यात व्हॅनिट्या. आणि आमचा दंगा वेगळाच चालला आहे आणि तो खूपच वाईट सगळा तो राडा चालायचा. म्हणजे कोणाला तरी फोन करायचा आणि सांगायचं की यार मी रेड चिलीजमधनं बोलतो आहे, तुझं सिलेक्शन झालं आहे का सिनेमासाठी, आणि आता आम्ही खूप त्रास दिला लोकांना. आम्ही ॲक्च्युली स्क्रिप्ट तयार करून पाठवायचो की याचं ऑडिशन पाठव, आणि मग आम्ही कितीही वाईट दर्जाचे ऑडिशन्स मागून घेतले आहेत आणि मग आता ते पाठवून ब्लॅकमेल करणं वगैरे हे पद्धती आम्ही वापरतो. सो असं सगळं क्रूर प्रकार चाललेला.